श्रोतेहो, सकाळचे 10:58 झालेली आहेत। ऐकूया ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधा वाटप, वाहतूक आणि व्यवस्थापन सहाय्यासाठी असलेली सार्थक पीडीएस ही योजना पुढची 5 वर्षे सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने काल मंजुरी दिली। या योजनेसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। अन्नधान्याच्या आंतरराज्यीय वाहतूक आणि हाताळणी खर्चासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय सहाय्याच्या नियमांमध्ये समितीने सुधारणा केली आहे। देशभरात अनेक भागात तापमान वाढ झाली असून वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। तीव्र उन्हामध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवावी, बाहेर जाताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, तहानलेल्या व्यक्तींसाठी पेयजलाची व्यवस्था करावी, प्राणी तसेच पक्ष्यांसाठी पाण्याने भरलेले एक भांडे ठेवून त्यांची पण काळजी घ्यावी, असा सल्ला पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात दिलाय। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। नागपूरच्या लक्ष्मीनगर इथल्या व्हॉलीबॉल ग्राउंडवर आजपासून 3 दिवस संध्याकाळी 6:30 वाजता सिद्धिविनायक सेवा ट्रस्टतर्फे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली। या निवडणुकीसाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा काल मुंबईत झाली। त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होतो आहे। राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहे। हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलंय। ईद उल अजहा बकरी ईद निमित्त नागपुरातील मोमीनपुरा इथल्या जामा मस्जिद इथं विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुस्लिम बांधवांनी जामा मस्जिद इथं नमाज अदा केली। नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या। लहान मुलांनी एकमेकांना गळा भेट केली। यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या नागपूरच्या वतीनं मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी मुस्लिम बांधवांना संदेश दिलाय की इस्लामच्या हिशोबाने कुर्बानी करा। आपल्या कुर्बानीने कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये। प्रशासनाने जे नियम कायदे बनवले आहे त्या कायद्याअंतर्गत तुम्ही कुर्बानी करा, असं आवाहन त्यांनी ईद निमित्त केलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।